काल खरं तर तुळशीची लग्न होती, तर आपण तुळशीची लग्न लावत नाही आहोत. कारण का तर ती तुळशीची लग्न तुळशी विवाह आपला रद्द झालाय. कारण का तर त्यामागचं कारण असं. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर मी दर्शन खापरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा सुद्धा ब्लॉग चालू केला. आज सुद्धा घरी आहे, तर म्हटलं आजचा ब्लॉग शूट करूया. काय दिवसाभराचं आपलं काय कामं वगैरे काय असतील तर आजच्या ब्लॉगमध्ये दाखवूया. तर आजचा ब्लॉग चालू केला. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज पोरांना सुद्धा सुट्टी आहे आणि ते सुद्धा मैदानावरती खेळतायत. आपण पण जमलं तर जाऊया, जर काही काम नसेल तर खेळायला जाऊया. परंतु आधी नाश्ता करूया, जरा भूक लागले. सकाळ सकाळी मस्त आहे की नाश्ता करूया. नाश्त्याला काय आहे बघूया आणि भाकरी खाऊन घेऊया. तर मित्रांनो, आपल्याकडे मस्त आहे की नाश्त्याला कोळंब आहे. तर या सर्वांनी खायला. कोळंब बघून अजून तोंडाला पाणी सुटलं माझ्या. खूप दिवसांनी कोळंब खातोय मी आणि गरमागरम भाकरी. तर तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला. तर मित्रांनो, आपला नाश्ता वगैरे करून झालेला. आता मस्तपैकी कोळंब भाकरी खाल्लेली आहे दणक्यात. खूप दिवसांनी कोळंब खाल्लेला आणि आता जरा सुट्टी आहे, म्हटलं काहीतरी शूट करूया. आणि आपले कॅमेरामॅन आलेले आहेत आपले. तर स्वागत आहे तुमचं. खूप दिवसांनी. कसं ते कॉलेजमध्ये बिझी असतात, त्यामुळे कसे सध्या येत नाहीत खाली. असं आहे ते. अभ्यास जोरदार चाललेला आहे. अभ्यास सध्या जोरदार चालू आहे. बडा होके क्या बनोगे? नाईट वॉचमन बनेंगे बडा होके. तर कुठे काय भरती असेल तर सांगा त्यांना. तुमच्या घराजवळ वगैरे कुठे काय भरती असेल तर नाईट वॉचमनची सांगा जरूर. आपला एक विद्यार्थी गडी एक तयार होतोय. तर आता काहीतरी शूट करूया आपण. जागा भेटत नाही चांगली, कुठेतरी जागा बघून मस्तपैकी शूट करूया. चला तर. भात सुकायला टाकलेलं आमचं. ह्याच्यात फुलं बिलं पडतात आहेत. कापणी पिणी झालेली आहे सगळ्यांची. तुमच्याकडे सुद्धा अशी भात सुकायला टाकलेली असणार. पानं पडतात झाडाची आणि याला एक राखणी लागतो. नाही तर इकडून गुरं आली ना वरून, खाली वाडा आहे, ते सगळे खाऊन टाकतील. तर ही इथं आपल्या इथे फुलझाड लावले आहे तगारीचं आणि खूप उपयोगाला येत आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला आमच्या फुलझाडं लावली आहेत आम्ही आणि देवपूजेसाठी तर खूपच उपयोगाला पडतं. खूप जुनं झाड आहे. मोठं झालं की आम्ही त्याच्या फांद्या वगैरे कट करतो पावसामध्ये, पुन्हा मग लागायला सुरुवात होते असं. आणि मित्रांनो, हे दाखवतो तुम्हाला. हे काय विषय, मला ह्याचं काय समजलंय नाही नक्की काय आहे हे. याला फुलं वगैरे लागतात, सगळं काय ठीक आहे, पण काय विषय नक्की समजत नाही. कसलं झाड आहे, शोचं झाड असेल की काय? हे बघा कशा पद्धतीने हे लागलेलं दाखवतो तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने ह्याला ही लागली. ह्याच्यातून फुलं येतात वाटतं, असं काय आहे. ते सुद्धा जास्वंदीचं झाड आहे. घराच्या परिसरामध्ये फुलझाडे असणे गरजेचं असतं. आम्ही ती लावलेलीच आहेत पहिल्यापासून. आणि इथे आपल्या इथे हे झाड आहे ते म्हणजेच मोगरा. मोगरा फुलला, मोगरा फुलला. मोगऱ्याला आता बहर नाही, म्हणजे 15 दिवसांनी बहर येतो त्याला. तर आता बहर गेलेला आहे, पुन्हा 15 दिवसांनी बहर येईल मस्त आहे की. आणि ज्यावेळेस मोगरा लागतो ना मित्रांनो, खरंच ज्यावेळेस त्याला फुलं धरतात ना, तर संपूर्ण म्हणजे आमच्या असा आजूबाजूला ह्या अंगणातून वगैरे इकडून आहात ना, मोगऱ्याचा इतका सुगंध येतो ना, खरंच भारी वाटतं ते. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग यासाठी चालू केलाय की तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये, आपला आधीचा ब्लॉग होता तो म्हणजेच कोणता, की तुळशीच्या लग्नाची तयारी, असा आधीचा ब्लॉग होता आपला. तर त्यामध्ये मी तुळशीला कलर वगैरे काढला आणि अशी ही व्हिडिओ होती, तयारी वगैरे आपण केलेली होती, अशी जी व्हिडिओ होती. परंतु मित्रांनो, आपण तुळशीची लग्न नाही लावत आहोत. म्हणजे
आज काल खरं तर तुळशीची लग्न होती, तर आपण तुळशीची लग्न लावत नाही आहोत. कारण का तर ती तुळशीची लग्न तुळशी विवाह आपला रद्द झालाय. कारण का तर त्यामागचं कारण असं, म्हणजे मी आधी तुम्हाला बोललो होतो की या व्लॉग नंतर लगेचच आपला तुळशी विवाहाचा व्लॉग येईल, कारण तो व्लॉग येऊ शकत नाही कारण का तर आपला तुळशी विवाह रद्द झालाय. त्यामागचं कारण म्हणजे असं की कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे की रूढी परंपरा असतात, पूर्वजांपासून चालत आलेल्या काही गोष्टी असतात, त्या आपल्याला पाळाव्या लागतात. तर आज आमच्याकडे म्हणजे सुवेर झालेला आहे आपल्याकडे, म्हणजे आज म्हणजे परवाच झालाय. ज्या दिवशी मी तो ब्लॉग पोस्ट केला त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी सुवेर झालाय. सुवेर म्हणजे काय, आमच्या म्हणजे खापरे घराण्यामध्ये खरं तर आनंदाची बातमी आहे की आमच्या खापरे घराण्यामध्ये एक नवीन मूल म्हणजे एक दीपक जन्माला आहे. म्हणजेच आमचा जो सचिन दादा आहे त्याला मुलगा झालेला आहे. खरंच खूप आनंद होतोय तुम्हाला हे सुद्धा सांगताना. आणि त्यामुळे असं असतं की कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे की रूढी परंपरा चालू असतात, रीतिरिवाज चालू असतात, त्याप्रमाणे आपल्याला वागणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याला म्हणतात की आपल्याला सुवेर झालेला आहे आणि 12 दिवस आपण तुळशीचे लग्न लावू शकत नाही. जोपर्यंत त्याचा बारसा होत नाही तोपर्यंत आपण तुळशीचे लग्न लावत नाहीत. तर तुळशीची लग्न कधी लावली जातील तर 12 दिवसांनी त्याचा म्हणजे बारसा होईल, त्यानंतर तुळशीची लग्न लावली जातील. तर त्या दिवशी आपला तो ब्लॉग नक्की येईल हे तुम्हाला सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ चालू केला होता. आणि इतर ठिकाणी तुळशीची लग्न वगैरे लावून झालेली आहेत थाटामाटात वगैरे, व्हिडिओ वगैरे ब्लॉग्स वगैरे मी बघितलेत. तर आपला ब्लॉग का येत नव्हता, त्यामागचं कारण म्हणजे हे होतं, म्हणून आजचा हा ब्लॉग चालू केला. तत्पूर्वी आपण काय शूट वगैरे करू, तिकडचे ब्लॉग ते आपल्या चॅनलवरती येतच राहतील. आणि तुळशी विवाहाचा ब्लॉग जेव्हा आपण तुळशी विवाह लावणार आहोत, लग्न लावणार आहोत, त्याच्यानंतर आपला तो ब्लॉग येईल, हे आजचं सांगण्याचं महत्त्व होतं. आणि तुळस आपण इथे रेडी केलेलं आहे, म्हणजे एक हात मी तुळशीला, एक हात म्हणतात ना कलरचा, तो मी तुळशीला मारलेला आहे. आणि त्यानंतर असं झाल्याच्या नंतर म्हटलं आता आपले तुळशीचे लग्न जर पुढे गेले, म्हणून म्हटलं आधी आपण कलर काढूया नको. तो कलर मी तसाच एक हात मारून तसाच कलर ठेवलेला आहे, तो कलर आम्ही नंतर काढणार आहोत. म्हणजे आमची तुळशीची लग्न असतील त्याच्या दोन दिवस तरी आधी मला तो कलर काढायचा आहे. तर ते सुद्धा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळतील. आणि तुळशीची लग्नाचा जल्लोष उत्साह तुम्हाला नक्की बघायला मिळेल. लेट का होईना, लेट पण थेट आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येईल. तर आज घरी होतो म्हणून म्हटलं आता सकाळपासून तुम्ही बघितलाच शूट वगैरे, थोडंफार व्हिडिओ वगैरे शूट केलेलं आहे. आणि त्या शूट नंतर आता मी इथे म्हटलं तुमच्यापर्यंत ही बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर तुळशीचे लग्न आपण पुढे लावत आहोत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करूया, म्हणून आजचा हा व्हिडिओ चालू केलाय. तर आपण व्हिडिओ करतो, एक दोन ब्लॉगच्या माध्यमातून सुद्धा मी सांगितलंय की आपलं दुसरं एक चॅनल आहे कॉमेडी चॅनल, त्याच्यामध्ये आपण कॉमेडी कंटेंट शूट करतो, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ असतात मनोरंजनात्मक. तर तुम्हाला फक्त त्यातून हास्य निर्माण होईल अशा त्या व्हिडिओ असतात. आणि त्या व्हिडिओचं म्हणजे ते आपलं दुसरं चॅनल आहे, ते चॅनलचं नाव आहे म्हणजे दर्शन खापरे म्हणून यूट्यूबवरती चॅनल आहे. या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देतोय त्या चॅनलची, जाऊन त्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा. तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ आवडतील नक्कीच आवर्जून, कारण का तर आम्ही तशा पद्धतीने ते व्हिडिओ बनवत असतो. तर दर्शन खापरे म्हणून काय झालं काय तुला, तर काय करते, तर दर्शन खापरे म्हणून चॅनल आहे, त्या चॅनलवरती नक्की तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्हाला स्वतःचं मनोरंजन करून घ्या घर बसल्या. तर असं आपलं चॅनल आहे. त्याचबरोबर इन्स्टावरती सुद्धा आपलं पेज आहे, म्हणजे इंस्टाग्रामवरती सुद्धा आपली आयडी आहे, त्याचं सुद्धा नाव दर्शन खापरे म्हणून आहे. जाऊन सर्च करा, कोणी बघितलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करा. तिथे सुद्धा तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ पाहायला मिळतील, तुमचं मनोरंजन नक्कीच होईल. बघा आपण तुळशीला कलर काढला होता, म्हणजे एकच हात मारलेला होता, तो तसाच आपण ठेवलेला आहे. आणि नंतर आपण काढणार आहोत त्याचा कलर. तर नेहमीप्रमाणेच आपलं सुट्टीचं काम झालेलं आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा सुट्टी असते तेव्हा आपल्या चप्पल आपण रोज आठवड्यातून एकदा धुवत असतो. आणि त्या आता आपण धुवून ठेवलेल्या आहे तिथे, सुकतील. आता पुन्हा आठवड्यातून त्याला पुढच्या वेळेस धुवायच्यात. पुढची जेवढी सुट्टी असेल आपल्याला, आठवड्यातून एक सुट्टी असते, तर तेव्हा त्या धुवायच्यात. आता ह्या धुवून झालेल्या आहेत मस्त आहे की चकाचक. आणि इथे हे भात सुकाचं घातलेलं आहे आणि हे तांदूळ घातलेले आहेत, म्हणजे भिजवून घातलेले आहेत वाटतं. काय विषय नक्की काही समजलं नाही.
तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथे संपवूया. तर यासाठी आजचा व्लॉग चालू केलेला की तुमच्यापर्यंत पोहोचावी ही गोष्ट. तर नाही तर तुम्ही म्हणाल की व्लॉग टाकतो म्हणाल आणि व्लॉग अजूनपर्यंत तुळशी विवाहाचा आलेला नाहीये. तर आपले जेव्हा तुळशीचे लग्न लावण्यात येतील तेव्हा आपला व्लॉग येईलच चॅनलवरती लवकरात लवकर. तो सुद्धा व्लॉग नक्की बघा. तर आजचा व्लॉग इथेच संपवूया आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.